वंदेता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैनकराय नमः शिवाय। वाते भूषित पावरत प्रतीक्षा मरेंद्रा समानतया श्रोत्याची आचरणिदान साष्टांग नमन करीत सो मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तिदुक्षुतयाची आचरणी नमन गा। जेने हा धर्म जितविला से बळी तो संभाजी जान नवाळी जो अवतरला छत्रपतीची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो प्रभु रामचंद्र भगवान की जय। मारुद्र महाराज की जय। पार्वती पदे शिव हर हर महादेव। मार्तंड भैरव महाराज की जय। समचरण सरोजं शान्तनीलाम्बुदागं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्चनेत्रं सदयधरं धवलहस्तं विठ्ठलं चिन्तयामि। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। श्री गुरवे नमः। श्री सरस्वते नमो नमः। जय जयाजी माळसार मोना भक्तवान सरंजना तुझे वंदनी चरणा वर प्रसाद मागतसे। अशा प्रकारे संत श्रुतीनं असणारे मागील कथेचं असणारं अनुसंधान ध्यानामध्ये आलं। कालच्या कथेमध्ये महाराज असणारं काय झालं त्याचं असणारं चिंतन महाराज असणारं ध्यानामध्ये आणावं। आमच्या असणारे ग्रंथ करते या ठिकाणी असणारं काय म्हणतात की भगवंता हे माळसापती माळसूचा असणारं मनोगत जाणणारे तुझ्या असणारं माळसाच्या मनासारखे वागणारे असे तुम्ही तुमच्या असणारं त्या ठिकाणी चरणावरती माझी एक इच्छा आहे। माझं एक असणारं भगवंता तुमच्याकडे मागणं आहे। ग्रंथ करते कोणतं असणारं मागणं शिवशंकराला मागू लागले पुढे सांगतात स्वामी चरविंद विंदी भ्रमर माझे मनला हो निरंतर हेची मागे मागणे वारंवार तुझे न मागे जाणीजे। हे भगवंता हे शिवशंकरा माझं एकच अस्त्र त्या ठिकाणी मागणं तुमच्यापाशी मला अस्त्र धनद्रव्य अस्त्र त्या ठिकाणी नकोय। कोणतंही महाराज अस्त्र लौकिक सुख अस्त्र त्या ठिकाणी नको। ज्या प्रकारे अस्त्र भ्रमर महाराज अस्त्र फुलावरते रुंजून रुंजून असणं तुमच्या फुलाभोवती अस्त्र गिरक्या घालतो ना तसं मन अस्त्र माझं तुमच्या चरणावरती अस्त्र त्या ठिकाणी राहावं। तुमच्या अस्त्र नामामध्ये गुंतावं तुमच्याच कार्यामध्ये अस्त्र मला रुची अस्त्र त्या ठिकाणी वाटावी। आणि जर द्यायचंच नाही एवढंच भगवंता मला अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही द्या व्यतिरिक्त मला काही नको असे आमचे ग्रंथ करते कोणाला आमच्या शिवशंकराला मागणं महाराज अस्त्र मागू लागले। मद मोक्षाची आशा नसे स्वामी भक्तीची आवड असे सर्व काळ भजनी मन लालसे यासी दृढतासे। हे भगवंता मला अस्त्र काहीच नको मला अस्त्र मुक्ती महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाहिजे नाही महाराज अस्त्र मला मुक्त अस्त्र त्या ठिकाणी वाचन नाही मला अस्त्र साहित्य अस्त्र त्या ठिकाणी नको मला अस्त्र काय पाहिजे तो जन्मोजन्मी महाराज अस्त्र तुमचीच अस्त्र त्या ठिकाणी कथा कीर्तन अस्त्र गुणवर्णन माझ्या मुखातून अस्त्र त्या ठिकाणी व्हावं आणि तुमच्याच भजनामध्ये माझ्या अस्त्र मन रममान व्हावं तुमच्याच भजनाची गोडी असणारी मला त्या ठिकाणी लागावी एवढं भगवंता तुम्ही मला अस्त्र त्या ठिकाणी द्या मला मोक्ष अस्त्र त्या ठिकाणी मुक्ती असणारी मला नकोय असं म्हणणं आमच्या अस्त्र ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं। निस्सीम उपासनासो
व्याभिचारणी भक्ती न जो तुझे रूप सर्वागत दिसो हेची मागणे दिल महाराज असताना त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते असताना सांगतात की भगवंता तुमची भक्ती माझ्याकडून असताना व्हावी, पण महाराज असताना व्यभिचारी भक्ती असताना माझ्याकडून होऊ नये. व्यभिचारी भक्ती म्हणजे महाराज असताना त्या ठिकाणी कशी आहे महाराज, ही असताना काळाची गरज आहे. भक्ती करा महाराज, भक्ती असताना बरेच जण करतात, परंतु महाराज असताना व्यभिचारी भक्ती महाराज असताना नसावं. रुमाल महाराज असताना महाराजाचा घेतला आणि त्याच महाराजाच्या रुमालाला माश्या धरल्या ना चालत नाही महाराज. व्यभिचारिणी भक्ती म्हणजे असतं त्या ठिकाणी पोथीला कथेला कीर्तनाला असतं जायचं आणि महाराज असतं आचरण भ्रष्ट असतं त्या ठिकाणी वागायचं. आपल्या आईवडिलांना असताना त्रास द्यायचा, महाराज असतं परजीवाला असताना त्रास द्यायचा. जे शास्त्रानं सांगितले ना तसं शास्त्र वागायचं नाही. महाराज शास्त्राला धरून कोणतंही कार्य करायचं नाही. मी करताय, मी असतं त्या ठिकाणी भगवंताची सेवा करतो, भगवंताची भक्ती करतो म्हणून कसंही वागलं ना महाराज असतं चालत नाहीये. त्याला विचार भक्ती असतं त्या ठिकाणी म्हणतात आणि ती भगवंता माझ्याकडून असतं होऊ नये. कोण्याही जीवाचा मत्सर असतं त्या ठिकाणी होऊ नये ना, एवढंच भगवंता मला असतं तुम्ही त्या ठिकाणी द्या. मागणं आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. जय जयाची दया समुद्रा प्रताप गहना विश्वरा अनाथनाथा जगोदुद्धारा उदार धीरा पदेश. हो भगवंता, मग तुम्ही असताना कसे आहात तर सागरासारखे तुम्ही असताना त्या ठिकाणी आहात. सागरासारखे उदार असताना आहात, विशाल असताना त्या ठिकाणी आहात. महाराज कृपा दृष्टीने असताना न्याळून त्या ठिकाणी आपल्या भक्ताचं कल्याण करणारे असताना तुम्ही त्या ठिकाणी भगवंता आहात असं म्हणणं आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. आता सो बोलणे 8वे अध्यायी निरोपिले ऋषीने आपले व्रत निवेदिले शिवाला गीते. आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की जाऊ आता परिहार असताना किती द्यावा, काय असतं सांगावं. 8व्या अध्यायाच्या ठिकाणी काय असतं कथा झाली. सावध असणारे ऋषी झाले. शिवानं जे काही महादेवाने विचारलं होतं त्या प्रश्नाचं उत्तर असतं महाराज असतं त्या ठिकाणी दिलं. यतेच्या महाराज असतं जे आपलं म्हणणं होतं ना ते सर्व अस्त्र शंकराला भगवंताला अस्त्र त्या ठिकाणी ऋषीना अस्त्र सांगितलं. मग ऋषीला सांगितल्यानंतर ऋषीचं सांगतो महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमच्या अस्त्र शिवशंकराने केलं, काळजी करू नका म्हणाले. अशी कथा असताना कालच्या अध्यायाच्या ठिकाणी झाली म्हणतात. पुढे कथा बहुसुरस सनत कुमार सांगे ऋषीस ते श्रवण करिता पातक नाश क्षणामाजी होतसे. पुढे असणारी कथा सुरस आहे महाराज, गोड असणारी कथा आहे. सनत कुमारांना असताना त्या ठिकाणी ऋषीला सांगितलेली असणारी ही कथा आहे. पुढे असणारी ही कथा कशी महाराज, ही कथा असताना त्या ठिकाणी गोड आहे, रम्य असतं त्या ठिकाणी मनाला सुख देणारी, सर्व अस्त्र ताप दूर करणारी, पापाचं भंजन अस्त्र करणारी अशी असणारी पुढे गोड अस्त्र त्या ठिकाणी कथा सांगू लागले. सनत कुमार म्हणे ब्राह्मणोत्तमा ऐके शिवचरित्र महिमा श्रवण मात्रे कली दोष श्रमा नासुनी जाय क्षणमा. आणि तेव्हा सनत कुमार असताना ऋषीला सांगू लागले, हे ऋषीवर्या ऐका म्हणले त्या असणारी शिवाची असणारी कथा. ही कथा असणारी कशी आहे, या कलियुगात मधील असणारे जे काही दोष त्या दोषाचं निवारण करणारी आहे, सर्व दुःखाचं हरण करणारी आहे. आणि ती कथा शंकराची झालेली असणारी सनत कुमार असताना ऋषीला असताना सांगू लागले, सावध चित्ताना ऐका म्हणू लागले. हे चरित्र करता श्रवण स्वल्पायासे देव होय जान शिवे मार्तंड रूप धरावयाचे कारण ते निवेदू तुम्हा. आणि महाराज असताना ही कथा असणारी इतकी गोड इतकी असणारी श्रेष्ठ म्हणले सर्व दुःखाचं असताना त्या ठिकाणी महाराज असताना निरसंत करते. पण महाराज असताना या कथेमधून आपल्याला काय झालं, या शिवशंकरानं कसा अवतार घेतला, अवतार घेऊन कोणते कार्य असताना त्या ठिकाणी केले, मार्तंड भैरव अवतार घेण्यासाठी असताना त्या ठिकाणी काय कारण आहे, कशासाठी असताना घेतला, कसा घेतला, मार्तंड नाव हे असताना त्या ठिकाणी शिवशंकरला कसं महाराज असताना त्या ठिकाणी मिळालं, ही संपूर्ण कथा असताना आपण त्या ठिकाणी ऐकू म्हणतात. ऋषींनी स्तवनी सुचविले पंचवक्त्र वादन होय वहिले म्हणून एक वक्त्र शिवे धरिले
निशाचर वधा. हो, मग या असताना भगवंतानं काय केलं, ग्रंथकर्ते असताना सांगून आले. आधी ऋषीनं वर्णन महाराज असताना स्तवन केलं. कोणत्या महादेवाचं केलं? ज्या महादेवाला 5 तोंड, 10 असणारे त्या ठिकाणी हात, 11 असणारे त्या ठिकाणी डोळे, या शिवाचं असतं. पण त्या ठिकाणी त्या भगवंतानं काय केलं, आता स्वरूप महाराज असताना असं धरलं की ज्या स्वरूपाला 1 असताना त्या ठिकाणी मुख आहे, 4 असताना त्या ठिकाणी हात, असं स्वरूप महाराज असताना त्या ठिकाणी शिवशंकरानं धारण केलं म्हणतात. पंत्रभक्त दशबाहू मुख मुख्य रूप, तोची झाले एक वक्त चतुर्बाहू स्वरूप. क्रोधे शरीर झाले तप्त, शुभ्रते अरक्त झाले. हो, महाराज असताना या भगवंताने या महादेवानं असताना काय केलं म्हणतात. पहिल्यांदा महादेवाला मूळ स्वरूप असताना महादेवाचं कसं आहे, 5 मुखाचं असणारं स्वरूप आहे, 10 असणारे त्या ठिकाणी हात. पण त्या ऋषीच्या म्हणण्यास्तव ऋषीला सुख देण्यासाठी, कार्य असताना करण्यासाठी, दुष्टाचं असताना हनन करण्यासाठी या भगवंताने 1 मुख असणारं, 4 असणाऱ्या बाहू असं असताना स्वरूप धरलं, विशाळ असताना स्वरूप धरलं. आणि पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी आधी कर्पूर गौरा असं असताना त्या ठिकाणी शरीर होतं. पण आता असताना काय झालं, कोप आलता, राग असताना त्या ठिकाणी आलताना मग लाल महाराज असताना त्या ठिकाणी स्वरूप, डोळे असणारे लाल असं असणारं स्वरूप भगवंताना असताना त्या ठिकाणी धरलं म्हणतात. नेत्र खदिरांगाकार सारखे दिसती, मिशा वक्र होऊनी जाती, वारंवार होय स्फूर्ती, परम संतप्त झाला असे. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की स्वरूप असताना एवढं धरलं, आवाढव्य असताना शरीर महाराज असताना त्या ठिकाणी धरलंच. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं, राग असताना आलेला होता म्हणून खदिरासारखे असणारे डोळे महाराज असताना त्या ठिकाणी, पुन्हा मिशाचे महाराज असताना त्या ठिकाणी आकडे असणारे त्या ठिकाणी होते, मिशाचे आकडे असणारे होते. अंगावरचे रोम महाराज असताना त्या ठिकाणी रागाने असणारे काटा आल्यावर कसं होतं, तसे असणारे केस महाराज असताना त्या ठिकाणी. या शिवशंकराचे असणारे स्वरूप धरताना असणारी स्थिती कशी असणारी भगवंताची होती, त्याचं वर्णन असणारे आमचे महाराज करू लागले. करणी कुंडले मकराकार जैसे उदेले शशी भास्कर, महाअही कटकाकार यज्ञोपवती शेषा. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात की त्या भगवंताच्या कानामध्ये असताना कुंडले होते, मकराकार असताना त्या ठिकाणी कुंडले होते. पण महाराज पाहायला गेलं ना, चंद्र आणि सूर्य जशी महाराज असताना त्यांची कांती, त्यांचं तेज आहे ना, तसं असताना त्या ठिकाणी या कुंडलाची असणारी शोभा म्हणू लागली. चारी हाती आयुते शोभती, खड्ग त्रिशूळ डमरू वाजती, करी पान पात्र शोभे निश्चिती, ऋषी स्तव रूप धरिले. हो, या ऋषीसाठी म्हणजे असणाऱ्या भक्तासाठी रूप महाराज असताना शिवशंकरानं धरलं. 4 भुजा असणाऱ्या होत्या, एका भुजामध्ये त्रिशूळ असताना होतं, दुसऱ्या भुजामध्ये खड्ग महाराज असताना त्या ठिकाणी होतं, तिसऱ्या हातामध्ये डमरू महाराज असताना त्या ठिकाणी होतं, चौथ्या हातामध्ये 1 महाराज असताना पात्र असताना त्या ठिकाणी होतं म्हणतात. तप कांचनाचे ऐसे रूप, तप कांचना ऐसे रूप, परिवर्तन वरी हरिश्चंद्र चूर्ण उधळण, तेने अतिशय दिशे शोभायमान, पाहता नयन झाकती. महाराज असताना ते स्वरूप धरलं तर कसं होतं म्हणले, एखाद्या ताप्या सोन्याला असताना त्या ठिकाणी गरम करावं आणि त्या सोन्याचं पाणी केल्यानंतर कसा असताना कलर महाराज असताना त्या ठिकाणी दिसतो, तसा कलर महाराज असताना त्या ठिकाणी रंग असताना त्या भगवंताचा असताना त्या ठिकाणी दिसू लागला म्हणतात. मनिके रक्त सुंदर तैसे दंत पंक्ती शोभे, साचार विचित्र रूप धरी उमावर देते वधा लागोनिया. महाराज असताना ग्रंथकर्ते सांगतात की विचित्र रूप महाराज असताना त्या ठिकाणी धरलं. मिशाचे आकडे होते, महाराज असताना कानामध्ये कुंडल होते, मुकुट असताना डोक्यावरती असताना त्या ठिकाणी होता, ठाण मान असताना त्या ठिकाणी मांडलेलं होतं, पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी दात होते ना, तर
मोत्यासारखे अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचे दातास्त्र शोभिवंत अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागले. नवे नवे दाताचा प्रकाश महाराज अस्त्र त्या ठिकाणी पडला होता. मस्तकी मुकुट रत्न जडित वरी अर्धचंद्र विराजित त्रिनेत्र गळा मुंडमाळा मिरवत जैसे सूर्य एकसदे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की डोक्यावरती अस्त्र मुकुट होता. पुन्हा अर्धचंद्र महाराज अस्त्र शोभा वाढवत अस्त्र त्या ठिकाणी होता. गळ्यामध्ये रुंडमाळा महाराज अस्त्र त्या ठिकाणी होत्या. रुंडमाळा होत्या तर महाराज अस्त्र साध्या सुध्या अस्त्र त्या होत्या का? नाही म्हणले महाराज. भगवंतांना अस्त्र शिवशंकराने रुंडमाळा घातल्या होत्या ना महाराज. त्याचं एक आख्यानच आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी. भगवंत कोणालाही आपलं करीत नाहीत. महाराज अस्त्र कोणालाही जवळ धरीत नाही. तर भगवंतांना गळ्यामध्ये घातलेल्या त्या कशाच्या असत्यान? महाराज अस्त्र कोणाच्या असत्यान? तुम्ही महाराज अस्त्र त्या ठिकाणी काहीतरी वाचा, काहीतरी ऐका, आम्हीच काय गुट्ट घेतलं का म्हणतात. महाराज अस्त्र त्या ठिकाणी एकाच वेळेस समध्या गोळ्या दिलेला रिॲक्शन येतो म्हणतात. म्हणून म्हणणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी रुंडमाळा शोभत होत्या. कशा शोभत होत्या? ज्या प्रकारे अस्त्र सूर्य महाराज अस्त्र असावे आणि सूर्य अस्त्र एका दोरीमध्ये अस्त्र बांधावे ना महाराज अस्त्र तसं स्वरूप अस्त्र त्या ठिकाणी तसं तेज अस्त्र रुंडमाळाचं त्या ठिकाणी दिसू लागलं. कंठी वासुकी भूषण जैसा उदेला सहस्त्र किरण रूपावलोकावया लागून कोणी समर्थ नसेची. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणाले आपली अस्त्र त्या ठिकाणी साधी असणारी भाषा, लहान अस्त्र त्या ठिकाणी मुख आहे. महाराज अस्त्र त्या भगवंताचं त्या असणार महादेवाचं अस्त्र स्वरूप धरलेलं अस्त्र कसं दिसू लागले म्हणतात. तो कोटी सूर्याचा उदय अस्त्र वावांना तसे अस्त्र त्या ठिकाणी शोभा अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागली. अहो हे स्वरूप धरलेलं इतकं दिव्यमान होतं ते बघणारा सुद्धा महाराज अस्त्र डोळे अस्त्र त्या ठिकाणी दिपत होते. मग त्या स्वरूपाचं वर्णन अस्त्र आतापर्यंत कोणाला जमलं नाहीये आणि कोणी केलंही नाही म्हणून लागले. चैत्र शुद्ध पौर्णिमेचे दिवसी मार्तंड भैरव रूप धरी पशुपती आनंदमय नमावे त्रिजगती सकळ सरोवराचे गानिजे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की चैत्र शुद्ध महाराज अस्त्र पौर्णिमेच्या दिवशी अस्त्र त्या ठिकाणी या अस्त्र शिवशंकरानं मार्तंड नावाचं अस्त्र स्वरूप महाराज अस्त्र त्या ठिकाणी धरलं आणि असं अस्त्र कार्य भगवंताने त्या ठिकाणी केलं. पुढे अस्त्र आणखी सांगू लागले. इंद्रादी देव हर्ष पावून वसंत काळी चे द्रव्य घेऊन उजळती ऐशिया करून चादिनी विश्वरास. महाराज अस्त्र ज्यावेळेस अस्त्र स्वरूप महाराज अस्त्र मार्तंडाचं अस्त्र शिवशंकराने घेतलं ना त्यावेळेस इंद्राला अस्त्र सुख झालं, सर्व देवांना अस्त्र सुख झालं. आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात रोहिणी नक्षत्रामध्ये अस्त्र आपण काय करतो महाराज अस्त्र धन उधळतो ना तसं अस्त्र सोनं अस्त्र त्या ठिकाणी उधळू लागले. यांना आनंद अस्त्र त्या ठिकाणी झाला ना मग आनंद व्यक्त अस्त्र हे सर्व देव अस्त्र ऋषी अस्त्र करू लागले. कोणी रजनी चूर्ण उधळीती कोणी गुलाल दारून टाकीते ऋषी सुरवर आनंदे नाचती हर्षमर्ष करोनिया. महाराज अस्त्र एवढा आनंद अस्त्र त्यांना झाला की कोणी कोणी काय करू लागलं महाराज अस्त्र त्या ठिकाणी आभीर अस्त्र उधळू लागले. कोणी अस्त्र त्या ठिकाणी रात्रीचं अस्त्र चूर्ण करून रात्रीचं चूर्ण कोणतं महाराज बुक्का अस्त्र त्या ठिकाणी आणि याचं सुद्धा अस्त्र एक इतिहास या बुक्क्याचं सुद्धा पुन्हा कधीतरी अस्त्र त्या ठिकाणी सांगून असं रात्रीचं चूर्ण करून अस्त्र आनंदाच्या भरामध्ये अस्त्र त्या ठिकाणी उधळू लागले. पती पिता रक्त एकत्र झाले तेने तप्त सुवर्ण असे भासले पाहता देव ऋषी झाले परम अंध डुल्लती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सुवर्ण आणि महाराज अस्त्र पिवळा रंग अस्त्र त्या ठिकाणी मिक्स झाला म्हणतात आणि त्याच्यापासून ही मूर्ती महाराज अस्त्र सुशिव्यंत अस्त्र दिसू लागली ना. महाराज अस्त्र विक्राळ अस्त्र स्वरूप दिसू लागलं. महाराज अस्त्र विचित्र असणारी मूर्ती महाराज अस्त्र त्यांना दिसू लागली की त्यांना असं महाराज अस्त्र त्या ठिकाणी आनंद होला की भगवंतानं एवढं स्वरूप धरलं मग आता मनी म्हणलं अस्त्र राहणारच का. महाराज अस्त्र यांचा अंत होणार आहे आम्हाला सुख भेटणार आहे हे चित्तामध्ये अस्त्र चिंतन करून त्या भगवंताचं स्वरूप बघून महाराज अस्त्र आनंद व्यक्त अस्त्र 33 कोटी देव ऋषी अस्त्र करू लागले. सिंहासनावर पंचमूर्ती त्याची अकस्मात एक झाली दिसती देव ऋषी मनी आश्चर्य करती म्हणती अगाध लीला शिवशंभू. महाराज अस्त्र सर्व सभा अस्त्र तटस्थ बघू लागली. महाराज
कोणीही असताना मान खाली घातली नव्हती. सर्वजण असताना त्या सिंहासनाकडे बघत होते. सर्व बघत होते. तेव्हा असताना त्या असताना भगवंताला शिवशंकरला 5 मुख असताना बघत होते. 5 मुख बघत होते. मोठी असताना मूर्ती शिवशंकराची असताना बघत होते. पण बघता बघताच महाराज असताना ते 5 मुख गेले. 1 मुख असताना झालं. 4 भुजा असताना त्या ठिकाणी झाल्या आणि 1 मूर्ती असताना उभी राहिली ना. काय असताना नवलय म्हणले शंकराचं, काय असतं या महादेवाचं नवलय, कसं असतं स्वरूप धारण असतं या भगवंतानं केलं. अशा असणारे सुरगण ऋषीश्वर असणारे विचार करू लागले. अष्टमहासिद्धी तिष्ठती लावण्य रूपे तोषिविती पशुपती सुवर्ण तंतुयुक्त व्यंजने घेऊन हाती मंदवायू घालूनिया. महाराज असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस भगवंतांना असताना हे स्वरूप धरलं त्यावेळेस असताना तिथं अष्टसिद्धी महाराज असताना त्या ठिकाणी उभ्या होत्या. महाराज उगत असताना गपचूप उभे राहिले नाही पुस्तक बघत देवाकडे. महाराज त्यानं काय केलं, सोन्याच्या असणाऱ्या काडीला ते व्यंजन महाराज असताना बांधलं. व्यंजन कसं असतं महाराज, व्यंजन म्हणजे महाराज असताना त्या ठिकाणी एक सोन्याची आपली काडी धरा. महाराज असताना आपल्या घरी व्यंजन करता येतं आपल्याला. महाराज एक काडी धरायची, त्याला असताना एक काहीतरी असं बांधायचं फिरवायचं, त्याने हे असं वारं भेटतो. महाराज ह्या रिद्धिसिद्धी असताना त्या शंकराला असताना काय करू लागल्या, व्यंजनानं वारं महाराज असताना त्या ठिकाणी घालू लागल्या. असं कार्य महाराज असताना रिद्धिसिद्धी असताना ज्यावेळेस स्वरूपा महाराज असताना मार्तंडाचं शिवशंकरानं धरलं ना त्यावेळेस रिद्धिसिद्धी असताना त्या ठिकाणी कार्य अशा करत होत्या. भगवंताला संतुष्ट करण्याचं काम रिद्धिसिद्धी असताना करू लागल्या. शिव गणासी आज्ञा करी मने सप्त कोटी निर्धारी शस्त्रे घेऊन जड करी युद्धाला गे सिद्ध व्हावे. लगेच असताना भगवंतानं काय केलं, आपल्या गणाला आज्ञा असताना केली. काय करा म्हणले, 7 कोटी असताना शस्त्र आणा आणि युद्धाला असताना आपलं सैन्य महाराज असताना तुम्ही सज्ज करा म्हणू लागले. सभोवती श्वानाची दाटी सिंध सन्नीत शिवगणांची थाटी ऋषी अग्रभागी तिष्ठती सविताती विश्वराते. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले. मग महादेवाचं सैन्य असताना त्या ठिकाणी तयार करू लागले. महाराज असताना महादेवाच्या सैन्यामध्ये असताना त्या ठिकाणी श्वानाचं म्हणजे कुत्र्याचं असताना त्या ठिकाणी कार्य. कुत्रे सुद्धा महाराज असताना आमच्या शिवशंकराच्या असताना त्या ठिकाणी सैन्य आहे. आणि हे महाराज असताना श्वान सुद्धा असताना तिथं जमा झाले म्हणतात. पुन्हा महादेवाचे गण महाराज असताना त्या ठिकाणी जमा झाले. जे असणारे ऋषी होते ना ते सुद्धा असताना शिवशंकराचा जे जयकार असताना त्यावेळी करू लागले. जय जयाची उमाद मना आजी आमची झाली सफळ कामना कायामी हो उत्तीर्णा जीवे भावे करोनिया. ऋषी असताना भगवंताला म्हणू लागले. ज्यावेळेस भगवंतानं शिवशंकरांना आज्ञा असताना गणाला दिली ना आपले सैन्य असताना गोळा करा, तेव्हाच असताना त्या ठिकाणी हे ऋषी महाराज असताना त्या ठिकाणी भगवंताला म्हणाले, भगवंता आमचं असताना जे काही कार्य होतं ते असताना आज सिद्धीला असताना तुमच्या योगानं पावायला महाराज असताना त्या ठिकाणी आम्ही काय असताना तुमच्या उपकारातून ऋणी महाराज असताना त्या ठिकाणी व्हावं. तुमचे उपकार असताना त्या ठिकाणी आमच्या जण फिटणार नाहीत एवढे उपकार असताना तुम्ही आमच्यावरती केले असं म्हणणं असताना त्या ठिकाणी ऋषीचं शिवशंकराला येऊ लागलं. वरी हरिद्रा उदळन तेने अच्छा दिला पंचवदन रूप सुंदर अवलोकिता नयन संतोष होई भक्तासी. हो महाराज असताना असा आनंद झालता. तेव्हा असताना काय केलं महाराज असताना तिथं आपण असताना त्या ठिकाणी भंडारा म्हणतो ना, या भंडाऱ्याचं अस्त्र उधळण केलं भक्तांना असताना त्या ठिकाणी भंडाऱ्याचं उधळण केलं. तेव्हा असताना तेव्हा ज्यावेळेस महाराज स्वरूप धरलं त्यावेळेस असताना सोनं आणि महाराज असताना त्या ठिकाणी सुवर्ण कांती असते आलती म्हणजे सोन्यासारखा कलर असताना त्या ठिकाणी भगवंताचा होता. रागाच्या योगानं लाल असताना झालेले होते. मग महाराज असताना त्याच्यावरती हे कशाचं आपलं भंडाऱ्याचं उधळण असताना त्या ठिकाणी केलं ना, मग पुन्हा आणखी शोभा असताना मूर्तीला असताना त्या भगवंताची कशी दिसू लागली पुन्हा असताना सांगू लागले. आनंद असताना सर्वजण मानू लागले म्हणतात. ऐसे अकस्मात रूप धरले कोटी सूर्य उदयास आले पाहता नयन झाकले इंद्रादी सुरवराज. हो महाराज अशा रीतीने असताना भगवंतानं रूप असताना धारण केलं
कोटी सूर्याचं तेज अस्त्र त्या ठिकाणी होतं ना, मग सर्वांचे महाराज अस्त्र डोळे अस्त्र त्या ठिकाणी दिपू लागले, सर्वजण अस्त्र नवल करू लागले, जे अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचा करू लागले. शिवे गंभीर वाणी करुणी दिवासी आज्ञापिले स्वचनी, म्हणे आपली शस्त्रे घेऊनी सत्वर युद्धाला गीच लावे. तेव्हा अस्त्र ज्यावेळेस भगवंताने हे स्वरूप धरलं तेव्हा असणारी एक आरुळी महाराज अस्त्र त्या ठिकाणी दिली. देवांना अस्त्र हाक मारली, आपलं अस्त्र त्या ठिकाणी काय करा, शस्त्र अस्त्र महाराज अस्त्र सज्ज करा, आपल्याला अस्त्र युद्ध करायचंय, दानवाचा नाश करायचाय, अशी मोठ्यानं आरुळी दिली ना. मग पुढे काय झालं सांगू लागले. असा भयंकर शब्द म्हटला, मनोनी भैरव नाव पावला, पती रक्त वर्ण एक झाला, मनोनी मातंड नाव असे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. मार्तंड अस्त्र त्या ठिकाणी नाव अस्त्र भगवंताला का पडलं, तर भगवंताने या दुष्टाला मारण्यासाठी सर्वांना हाक दिली की आपल्याला त्यांना अस्त्र त्या ठिकाणी मारायचे. म्हणून महाराज अस्त्र भैरव, या आवाजाच्या योगानं भैरव हे नाव महाराज अस्त्र शिवशंकराचं पडलं. आणि महाराज अस्त्र जे कार्य पुढे करायचं होतं, म्हणजे अस्त्र दुष्टाचं हनन करायचं होतं, दुष्टाला अस्त्र त्या ठिकाणी संपवायचं होतं ना, त्यामुळं भैरव मार्तंड भैरव असं नाव अस्त्र त्या ठिकाणी शिवशंकरला त्यावेळेस पडलं म्हणतात. सूर्य ऐसी तरू धरली भयंकर शब्दे बैसे कान टाळी, मनोनी मार्तंड भैरव ते वेळी देव ऋषी बोल. महाराज अस्त्र त्या ठिकाणी हाकची एवढी अस्त्र त्या ठिकाणी जोरात होती, जोरानं अस्त्र हाक मारली होती. शब्दामधला अस्त्र त्या ठिकाणी जो काही सारांश होता, जे काही म्हणायचं होतं ना, ते या नावामध्ये अस्त्र दडलेले म्हणतात. की ते आवाज भगवंताचे ऐकल्यानंतर सूर्याला सुद्धा कांटाळी बसावी, त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्या आवाजाचा धाक अस्त्र त्या ठिकाणी बसावा ना, म्हणून महाराज अस्त्र त्या हाकेच्या अस्त्र योगानं मार्तंड भैरव हे नाव महाराज अस्त्र त्या ठिकाणी शिवशंकराला त्या ठिकाणी मिळालं म्हणतात. मार्तंड भैरवाची आज्ञा बंधुनी इंद्रादी देव आपली सदनी येऊनी, आपली सेना सिद्ध करून युद्धाला चालले. मग अशी असणारी मार्तंड भैरवानं अस्त्र हाक मारली. इंद्राला अस्त्र त्या ठिकाणी म्हणले ना, आपलं सैन्य अस्त्र सज्ज करा, आपले अस्त्र आयुध सज्ज अस्त्र करा. की इंद्रानं सुद्धा महाराज अस्त्र तयारी अस्त्र युद्धाची केली. आपलं सैन्य अस्त्र त्या ठिकाणी गोळा करू लागले आणि कशा रीतीनं पुढे सांगू लागले. ज्यांची जी वाहने असती ती सज्जोनिया आरोहण करती, अंगी वज्र कवाचे घालती, युद्ध उत्साह करुनिया. मग महाराज अस्त्र ज्याचं जसं जसं अस्त्र त्या ठिकाणी वाहन असेल, आपलं वाहन सर्वांना अस्त्र घेतलं, आपले आयुध अस्त्र त्या ठिकाणी घेतले आणि युद्धाच्या तयारीला अस्त्र त्या ठिकाणी लागले म्हणतात. ऐसे देव संपूर्ण निघाले, आपल्या नगराबाहेर आले, आपली सेना घेऊन ती वेळे कैलास पर्वत चढतात. मग महाराज अस्त्र काय केलं, आपलं सैन्य सर्व देवांना सज्ज अस्त्र केलं, घराच्या बाहेर अस्त्र त्या ठिकाणी निघाले आणि पुन्हा कैलास पर्वताकडे अस्त्र त्या ठिकाणी जाऊ लागले. कैलास पर्वत विस्तीर्ण तेथे आपले सैन्य घेऊन सेना नायक शिवा सभेत जाऊन साष्टांग नमती भैरवा. महाराज अस्त्र मग सर्व सैन्य आपापलं सैन्य घेऊन अस्त्र सर्वजण कुठं आले, महाराज कैलास पर्वताच्या पायथ्याशी अस्त्रे आले. मग त्याच्यामध्ये सेनापती महाराज अस्त्र होते, ते सेनापती अस्त्र मार्तंड भैरवापाशी अस्त्र गेले, नमस्कार अस्त्र केला आणि म्हणून आले, भगवंता आमचं सैन्य अस्त्र युद्धाला सज्ज झालंय. म्हणतीची आमची सेनानी कैलास पर्वताचे माची शोभी केली, ऐकून चंद्रमौळी अति आनंद. त्या भगवंताला सुद्धा महाराज अस्त्र शिवकाचं म्हणणं अस्त्र ऐकल्यानंतर आनंद अस्त्र झाला. शिव सिंहासन वारुणी उठुनी हर्षयुक्त नंदीवरी बैसोनी, सभोवते सप्त कोटी गण घेऊनी जे जे करे करदती. मग आमच्या अस्त्र शिवशंकर महाराज अस्त्र नंदीवरती अस्त्र त्या ठिकाणी बसले. 7 कोटी सैन्य अस्त्र महादेवाचं अस्त्र सोबत घेतलं आणि 7 कोटी सैन्य अस्त्र महादेवाचा जे जयकार मार्तंड भैरवाचा जे जयकार अस्त्र करत
निघू लागले म्हणतात. पार्वती पते शिव हर 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 महादेव. काय झाला जोरात व्हायला पाहिजे. पार्वती पते शिव हर हर महादेव. नंदी आपण गणित द्यायची. नंदी कैसा शोभला जैसा कैलास पर्वत धवळ धवला रत्नपालाने मिरवला जैसा काशी उठन गणपती. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. महादेवाचं शिवशंकराचं वाहन अस्त्र त्या ठिकाणी नंदी आहे. पण महाराज नंदी अस्त्र त्या ठिकाणी कशी दिसू लागले त्यावेळेस. तो महाराज अस्त्र कैलास पर्वत कसा आहे पांढरा शुभ्र महाराज अस्त्र कैलास पर्वत आहे. त्या कैलास पर्वतासारखं अस्त्र पांढरं शुभ्र शरीर अस्त्र त्या ठिकाणी नंदीचं अस्त्र होतं. ज्या प्रकारे अस्त्र गणपतीला पार्वती मातेनं पहिल्यांदा सजवलं ना तसं अस्त्र स्वरूप या नंदीचं अस्त्र सुंदर दिसू लागलं. पुढे आणखीन सांगू लागले. दोन्ही संगा माझी गाम रत्नमाळा घातली वळून कंठी शुद्र घंटिका नादे करून दिशा परती झाल्या सती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की त्या नंदीचे अस्त्र शिंगामध्ये अस्त्र त्या ठिकाणी शिंगाला महाराज छिद्र पाडून अस्त्र एक महाराज अस्त्र त्या ठिकाणी तोरण बांधलेलं होतं. पुन्हा त्या तोरणाला महाराज अस्त्र घुंगर बांधलेले होते. गळ्यामध्ये अस्त्र आपण घागरमाळा म्हणतो ना त्या घागरमाळा अस्त्र घातलेली होती. पण महाराज अस्त्र आपल्या घागरमाळासारखी ती जराशी वाजत नव्हती. नंदीच्या गळ्यामधली घागरमाळा जर वाजली तर महाराज हे त्रिभुवन अस्त्र त्या ठिकाणी घुमून जात होतं. असा आवाज अस्त्र त्या घागरमाळाचा होता म्हणतात. पुष्टशिन सुंदर शोभित वरी घुंगुरे वाजती निश्चित चामरे शोभती बहुत परम तेजस्वी दानी. महाराज अस्त्र नंदीची शेपूट असणारी लांबलचक असणारी होती. पुन्हा नंदीच्या शेपटीला सुद्धा महाराज अस्त्र घुंगरे अस्त्र त्या ठिकाणी लावलेले होते. आणि याला सुद्धा महाराज अस्त्र चामर अस्त्र त्या ठिकाणी जाळायला होते म्हणतात. शिव नंदीवरी आरोहण करी तेव्हा पद ठेवी सिंहपृष्ठावरी अळघोनी पैसेवरी त्यांचे नाव निकुंभ जाणीचे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी लक्षात ठेवा. वाघाचं नाव निकुंभ अस्त्र त्या ठिकाणी होतं बरं का. सिंहावर अस्त्र उभा राहून सिंहाच्या पाठीवरती पाय देऊन नंदीवरती शंकर अस्त्र बसले होते. पुन्हा महाराज अस्त्र काही शंका अस्त्र काढायची नाही. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. विचार करा आमच्या महादेवाचा अस्त्र परिवार कसा आहे. आधी महादेवाचा परिवार अस्त्र आपण बघत नव्हतो. आपला आराध्य दैवत आहे कुलदैवत आहे. या महादेवाचा परिवार तर आपल्याला माहित पाहिजे ना. आज सरकारने काढले की महिलांना असणारं आरक्षण दिले. विचार करा महादेवाच्या काळामध्ये आधी पहिलं आरक्षण आमच्या अस्त्र शिवशंकरांनी दिले. महादेवाला बसायला नंदी आहे पण पार्वतीला बसायला काय सिंह आहे का रे. पार्वतीला बसायला सिंह. मग विचार करा असणार त्या ठिकाणी पार्वतीला बसायला सिंह पण एकात्मता असणारी किती आहे महाराज. त्याच पार्वतीचा सिंह इथं असताना नंदीवर चढायलाय. महाराज अस्त्र शंकरला जेव्हा नंदीवरती जायचंय ना तेव्हा आपल्यासारखी स्टूल महाराज अस्त्र टेबलं नव्हते. तो सिंह इथं महाराज अस्त्र आधी उभा राहिला आणि या सिंहाच्या पाठीवरती पाय देऊन शंकर अस्त्र नंदीवरती अस्त्र त्या ठिकाणी बसले. आणि त्या अस्त्र सिंहाचं सुद्धा एक नाव आहे. ते नाव असताना काय तुम्ही ऐकलं ना निकुंभ नावाचा अस्त्र तो सिंह आणि त्याच्या पाठीवर पाय देऊन शिवशंकर नंदीवरती बसले. तो सिंह बरोबर चाले क्रोधे नेत्रारक्त झाले दैत्यवाद करावया वहिले मना माझी उताविळ. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. महादेव अस्त्र त्या ठिकाणी नंदीवरती सिंहाच्या पाठीवर पाय देऊन बसले. मग सिंह तिथून निघून गेला का. अजिबात गेला नाही. नंदीच्या संग संग चलू लागला. आणि पुन्हा मनामध्ये हेच काय होता माझ्या अस्त्र स्वामीच्या भक्ताला अस्त्र दुष्टानं त्रास दिला ना मग याची बघतो गुरगुर करू लागला. रागाने सिंहाशी सुद्धा अस्त्र डोळे लाल अस्त्र त्या ठिकाणी झालते. असे सिंह आणि नंदी महाराज अस्त्र सोबत चालू लागले. नंदीवरी वैसोनी शुळपाणी सदा नाव आहे रयेमुनी उभा राहुनी पाहे नयनी तव देव कर जोडुनी तिष्ठ. महाराज अस्त्र शिवशंकरानं अस्त्र काय केलं मारताना भैरवानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय केलं नंदीवर ते बसले आणि आपल्या अस्त्र त्या ठिकाणी महालाच्या बाहेर अस्त्र आले.
आणि महालाच्या बाहेर येऊन कैलास पर्वताच्या खाली असणारे त्या ठिकाणी बघू लागले तर सर्व अस्त्र देवाचं अस्त्र सैन्य दिसू लागलं. देवाचं सैन्य अस्त्र पाहिलं आणि खालून देवाच्या सैन्यांना अस्त्र, भगवंताला अस्त्र, त्या ठिकाणी मार्तंड भैरवाला अस्त्र त्या ठिकाणी काय केलं, आत्त महाराज अस्त्र त्या ठिकाणी जोडू लागले. सर्व जे कार केला हर्ष समुद्र उचंबळीला स्तवोनी तोषविती मार्तंडाला परम विनवी होनी. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी ज्यावेळेस आमच्या अस्त्र मार्तंड भैरवांना या सैन्याकडे बघितलं देवाच्या, तेव्हा सर्वांना अस्त्र जयकार केला, हाता अस्त्र त्या ठिकाणी जोडले आणि महाराज पुन्हा असणार असं आम्ही आमच्या योगांना शिवशंकर युद्धाला जाणार आहोत, आम्ही जय मिळवणार असा भाव त्यांच्या मनामध्ये नव्हता. विनीत भाव अस्त्र त्या ठिकाणी होता, विनीत भाव होता. महाराज आज बघा तुम्ही अस्त्र जरासं देव करणारा माणूस साधारण पोतीला न येणारा तरी खाली वाकून राम राम घालीन, पण महाराज पोती सांगणारा पोती वाचवणाऱ्याला कोणालाच महाराज अस्त्र राम राम घालणार का, विनीत भाव अस्त्र त्या ठिकाणी नाहीये. मी एक करताय, मी एक पोती सांगणार आहे, मला चांगलं जमतो, मी चांगलं वाचितो, याच भावामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गेले ना. पण या सैन्याचं तसं नव्हतं महाराज. त्यानं जयकार ही भगवंताचा आधी केला आणि पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी विनीत भाव धरला. अशा अस्त्र खाली माना अस्त्र त्या ठिकाणी घातली, असं कार्य अस्त्र देवसेना अस्त्र त्या ठिकाणी करू लागले. देवाचा मरे घेऊन हाती मार्तंडावरी ढाळीती कोणी मयूर पिच्छाची हाती तामरे घेऊन वारीती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी स्वरूपाने, या स्वरूपाला अस्त्र चाम्र महाराज अस्त्र चाम्र धाडून आले, म्हणजे असं गोल फिरायचं चामर अस्त्र असतं. आणि एक अस्त्र दुसरं कोणतं महाराज अस्त्र त्याचं नाव असतं मयूर पिच्छ, म्हणजे अस्त्र मोराच्या पानाचं अस्त्र त्या ठिकाणी, मोराच्या पिसाचं ते आपण ह्याच्या फकीरापाशी बघतो ना तसं असणार असं केलेलं होतं. आणि त्याला महाराज अस्त्र एकाला व्यंजन वारा अस्त्र म्हणतात आणि एकाला महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात पुन्हा आणखी कधीतरी सांगू म्हणतात. पण अशा दोन रीतीने अस्त्र, एक फिरवायचं असतं आणि एक बापू कसं असतं नुसतं असं असं वारं घालायचं असतं, जागती जागेवरती हालत नसतं, ते दोन्ही हातात धरायचं असतं आणि असं राजाला वारे घालायचं असते. आणि एक असतं ते असं घर फिरायचं असतं, ते आपल्या आपल्या भोवती फिरवते पुढच्याला वारे देते. अशा दोन्हीही महाराज अस्त्र त्या साधनानं त्या भगवंताला अस्त्र वाऱ्या घालण्याचं काम अस्त्र त्या ठिकाणी करू लागले. कोणी वेजने घेऊन तिष्ठती, कोणी छत्रे धरिली वरती, कोणी आतपत्रे धरून उभे राहते निज भक्ती करो. कोणी महाराज अस्त्र काय केलं म्हणतात, व्यंजनानं वारे अस्त्र घालवले, कोणी अस्त्र छत्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी धरलं, कोणी अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा भगवंताला अस्त्र पुढून असणारी अशी भाप लावणे म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी पत्र महाराज अस्त्र म्हणजे असं काही साधन असेल त्याचं ते अस्त्र धरलं. आपल्याला जस जशी महाराज अस्त्र भगवंताची सेवा करता येईल तस तशा परीने अस्त्र त्या ठिकाणी सेवा करू लागले म्हणतात. बंदी जन यशवर्णिती नानास्तवनी तोषविती आनंद पावनी पशुपती हस्य करी त्रिनेत्र. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की या शिवशंकराच्या प्रतापाचा असा गळ नाही महाराज, प्रतापाच्या बळावरते या शिवशंकराने काय केलं, काही बंदीमध्ये बी टाकले होते. ते बंदीगण अस्त्र त्या ठिकाणी होते ना, ते अस्त्र शिवशंकराचा प्रताप अस्त्र वाकावून लागले. महाराज बंदीगण म्हणजे कोणते, आजही बंदीगण आहेत. कोणाला महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं बी वागायचं. मग महाराज भगवंतानं काय करायचं, कोणी म्हणतो ना महाराजाचा बापाचा घडा वाढला म्हणून पाय तुटला, हात मोडला. महाराज हे असणारे या शिवशंकराचे बंदीगण होत. ते बंदीगण अस्त्र त्या ठिकाणी काय करू लागले, या शंकराचा प्रताप वाखावून लागले. म्हणजे कसा वाखावून लागले की म्हणून लागले महाराज अस्त्र आकारानं राहा, चांगलं राहा, आणि चांगलं जर नाही राहिलं ना मग हे भगवंत काय करतात, महाराज अस्त्र त्यांच्या काठीचा आवाज येत नाही. पण महाराज अशी लागती की बस विचारूच नका, असा महाराजांचा प्रताप आहे. असे बंदीगण अस्त्र तिथं स्तुती करू लागले आणि देव महाराज अस्त्र जयकार अस्त्र त्या ठिकाणी त्या मार्तंड भैरवाचा करू लागले. वामांगी गिरता सुंदरा जिचे सौंदर्य वर्णावया दुसरी उपमा द्यावया सरी कोणी एक नसे. महाराज अस्त्र अशा रीतीने कार्य म्हणून लागले. ढकणे हाताला अस्त्र त्या ठिकाणी पार्वती अस्त्र होत्या, महाराज अस्त्र पार्वती होत्या. म्हणून यांचं स्वरूप अस्त्र वर्णायला महाराज अस्त्र
अस्त्र त्या ठिकाणी आपली वाणी अस्त्र कमी पडते आणि उपमा महाराज अस्त्र या त्रिभुवनामध्ये कोणाची द्यावं तर त्रिभुवनामध्ये उपमा देण्यासारखं पार्वती मातेला कोणीच महाराज अस्त्र तेवढं सुंदर नाहीये असं म्हणणं आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. ही मूळ पुरुषाची माया ईस म्हणती महालया अनंत ब्रह्मांडे क्षणे लया पाववी स्वदिले. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज अस्त्र ही पार्वती माता अस्त्र त्या ठिकाणी साधू सुधी का नाही म्हणाले. अहो मूळ पुरुषाला उत्पन्न करणारी ही महाराज अस्त्र आदिशक्ती आदिमाया आहे. मूळ पुरुषच या अस्त्र आदिशक्तीपासून अस्त्र जन्मले ना मग यांना अस्त्र या आदिशक्तीचं वर्णन अस्त्र कसं करता येईल म्हणाले. याच शक्तीपासून सर्व अस्त्र विस्तार आहे. आधी अस्त्र शून्य झालं शून्य म्हणजे एक शक्ती त्याच्यापासून तीन तयार झाले त्या तिन्हीला अस्त्र याच आदिशक्तीनं अस्त्र त्या ठिकाणी बोध केलेला आहे. याच आदिशक्तीनं त्याला अस्त्र कामाला उन्नील महाराज मग याच आदिशक्तीचं कसं महाराज अस्त्र गुणवर्णन करता येईल म्हणून लागले. ईस योगी परा म्हणती धर्म मात्रा हीच निश्चिती जिची शक्ती त्रिजगती वर्णावया कोण समर्थ. महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे कोणी योगीत ना आपण अस्त्र वाणीला अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतो महाराज अस्त्र परा पच्यंती मध्यमा आणि वैखरी. महाराज अस्त्र जे ज्ञानी माणसं ते अस्त्र याच शक्तीला अस्त्र परा अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात. परा अस्त्र म्हणतात आणि हिच्याच पासून असणारा सर्व महाराज अस्त्र विस्तार आहे ना मग हिचं अस्त्र वर्णन होणार नाही. डबल एकदा हीच वही अस्त्र त्या ठिकाणी वाचा म्हणतात. ईस योगी परा म्हणती अर्धमात्रा हीच निश्चिती जिची शक्ती त्रिजगती वर्णावया कोण समर्थ. महाराज अस्त्र त्या ठिकाणी अर्ध महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात की परास्त्र हीच आहे आणि हिच्याच शक्तीनं अस्त्र सर्व त्रिभुवन महाराज अस्त्र चालतं एवढं आपल्याला कळालं तरी महाराज अस्त्र बस झालं. हिचं अस्त्र वर्णन कोणीही करू शकत नाही म्हणतात. इंद्रिय नीळ गाळोनी स्वज्वळा तैसी तनुवाती निर्मळ श्याम तनुवाती कोमळ शिवाचे अर्धांगी. हो महाराज अस्त्र इंद्रधनुष्य अस्त्र आपण म्हणतो ना ते इंद्रधनुष्याचं अस्त्र पाणी करून अस्त्र एखाद्या मूर्तीला अस्त्र चढवावं तसं अस्त्र पार्वती मातेचं सुकुमार अस्त्र त्या ठिकाणी स्वरूप होतं आणि ते असणारी पार्वती अस्त्र आमच्या महादेवाची मार्तंड भैरवाची अस्त्र त्या ठिकाणी अर्धांगिनी महाराज अस्त्र होती म्हणतात. मुक्ताभरणे करोनी शोभ शोभित रत्नभूषणे करोनी विराजित दिव्यांबर परिधान केले देख जैसा उदेला बालकार. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग स्वरूप अस्त्र त्या ठिकाणी पार्वती मातेचं सुंदर अस्त्र होतं. मग आभूषणही तशीच होते महाराज अस्त्र माणिक मोती पाचू अस्त्र याचे दागदागिने असणारे गळ्यामध्ये अस्त्र घातले होते. असं स्वरूप अस्त्र त्या ठिकाणी माता सूर्य कोणाचं आमच्या पार्वती मातेचं अस्त्र दिसून आलं. ज्या प्रकारे अस्त्र उगवता सूर्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी सुंदर दिसतो ना तसं अस्त्र तेच महाराज अस्त्र माता पार्वतीचं सांगू लागले. दिव्य सुमनाचे हार कंठी दिव्य गंधाची घेतली मुठी फणींद्री शोभे मुकुटी तुझा चंद्र भासत. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. उटी अस्त्र त्या ठिकाणी लावलेली होती. फुलाचे हार महाराज अस्त्र त्या ठिकाणी गळ्यामध्ये पण आपल्या फुलासारखे फुलं नव्हते ते दिव्य फुलं अस्त्र त्या ठिकाणी होते. दिव्य फुलाचा हार अस्त्र माता पार्वतीच्या गळ्यामध्ये अस्त्र होता. महाराज म्हणले एक चंद्र तिथं अस्त्र दिसू लागला आणि एक चंद्र अस्त्र साक्षात अस्त्र त्या ठिकाणी कोण होत्या माता पार्वतीचं स्वरूप अस्त्र चंद्रासारखं सुंदर अस्त्र दिसू लागलं. दिव्य सुमनाची हरकंठी दिव्य गंधाची घेतली उठी पनी शोभे मुकोटी दुधा चंद्र शोभतसे चरणी नुपुरे ऋणसुनती दैसा बाले बाल सरस्वती दैत्य मर्दावया विरुद्धे गरजती जगा माझी दानी जय. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की माता पार्वतीच्या पायामध्ये अस्त्र पैंजण होते महाराज आणि पैंजणाला अस्त्र त्या ठिकाणी बारीक बारीक घुंगरे असणारे होते. त्याला अस्त्र शास्त्राच्या भाषेमध्ये नुपुर अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात आणि ते नुपुर अस्त्र वाजू लागले नुपुर मग आपल्या नुपुरासारखे आवाज महाराज अस्त्र त्याचा नव्हता. श्रुतीनं अस्त्र त्या ठिकाणी श्रुती म्हणाल्या
त्या वेदाच्या श्रुती अस्त्र वाचन अस्त्र म्हणाव्याने त्याचा अर्थ कसा निघतो तसे हे अस्त्र नुपुर महाराज अस्त्र त्या ठिकाणी पार्वतीच्या पायामधले वाजू लागले. पण महाराज अस्त्र असे नुसतेच वाजवले गेले, ती अस्त्रे कीर्ती त्या आवाजामधून काढू लागले की आता दैत्याचा नाश होणार आहे. दैत्याला मारण्यासाठी अस्त्र आता शिवशंकर निघाले किंवा माता पार्वती अस्त्र त्यांच्या समोर निघाल्या, असा अर्थ अस्त्र त्या घुंगरातून महाराज अस्त्र पैंजणाच्या घुंगरातून निघू लागला म्हणतात. ऐसी ती महामाया भगवती कामधेनु जी समनती ती बैसोनी वामांगाप्रती जयप्रद झाली असे. हो महाराज अस्त्र मग अशा पार्वती माता अस्त्र त्या ठिकाणी शिवशंकरासोबत अस्त्र त्या ठिकाणी रणांगणामध्ये जाऊ लागल्या. समस्त देवा स्तवन करती वृषभारूढ मार्तंड भैरव मूर्ती वरी भंडारा उधळती जय जय करती एकदाची. महाराज अस्त्र अशा रीतीनं आमच्या अस्त्रे मार्तंड भैरवास्त्र कशावरती नंदीवरती अस्त्र बसले, संघास्त्र गण महाराज अस्त्र होते आणि महादेवाचे गण कुठंच गपचीप अस्त्र चालत नाहीत. येलकोट जे मल्हार महाराज अस्त्र भंडारा अस्त्र उधळू लागले. मोठमोठ्यानं शिवशंकराचा गजर महाराज अस्त्र त्या ठिकाणी करू लागले आणि आपल्या अस्त्र त्या ठिकाणी कशाचा भंडाऱ्याचे उधळण महाराज अस्त्र त्या ठिकाणी महादेवाच्या अंगावरती करू लागले. दैत्याचा प्रताप श्रवण करुणा मार्तंड भैरव क्रोधायमान नेत्रा रक्त गेले होऊन देवासाज्ञा करीतसे. हो आणि भगवंताला अस्त्र मार्तंड भैरवाला इतका अस्त्र राग आलेला होता की महाराज अस्त्र आधी ऋषीने सांगितलं होतं की महाराज या अस्त्र दैत्याचा प्रताप अस्त्र असे दैत्य अस्त्र त्या ठिकाणी कार्य करतात. मग रागानं डोळे असणारे मार्तंड भैरवाचे लाल अस्त्र झाले होते आणि त्या ठिकाणी आवाज त्या अस्त्र देवाला मार्तंड भैरव देऊ लागले की चला आपल्याला अस्त्र युद्ध करायचं, दैत्याला अस्त्र मारायचंय. मने चला रे चला सरस्वती मने चला रे चला सत्वर गती दैत्यवधू करू निश्चिती बहुत पीडिती झाली जगती भार उतरू जगतीचा. अशा रीतीने भगवंत अस्त्र आरुळी देऊन अस्त्र सर्व देवाला सांगू आले चला रे चला समजून चला आणि आपण अस्त्र त्या दैत्याला अस्त्र त्या ठिकाणी मारू आणि जे पृथ्वीला पापाचं ओझं झालं ना ते ओझं अस्त्र पृथ्वीचं आपण कमी करू अशी हाक अस्त्र मार्तंड भैरवाने सर्व अस्त्र देवाला मारली म्हणतात. अपसव्य भागी गजवदना सुंदर मूषक वाहन हर्ष अंकुश करी घेऊन दक्षिण भागी उभासे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात खरंच महाराज अस्त्र विचित्र अस्त्र त्या ठिकाणी कार्य महादेवाचे बरं का. आधी सांगितलं ना महादेवाचं वाहन अस्त्र नंदी, नंदीला भीती कोणाची सिंहाची ती पार्वतीचं वाहन आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी गणपतीचं वाहन उंदीर आणि महादेवाच्या गळ्यात सर्प. महाराज अस्त्र आता विचार करा तुम्ही महादेव नंदीवर बसले आणि तिकून जर वाघानं डरकाळी मारली म्हणजे माता पार्वतीच्या तर नंदी थांबन का आणि जर समजा एक त्याच्यात जेवायला आपल्यासारखं बसले एका जाग्यावर आणि त्या ठिकाणी मुस्कावरती आमच्या असणारे गणपती उंदराला घेऊन आले आणि महादेवाच्या गळ्यातल्या नागानं जर फुसकून केलं तर उंदीर राहील का. पण महाराज काय लिहिला असणारी त्या भगवंताची काही सांगता येत नाही महाराज. जे न होणारी गोष्ट आहे ती असणारे आमच्या असणारे त्या ठिकाणी हे मार्तंड भैरव अस्त्र त्या ठिकाणी करतात झालं म्हणतात. वाम भागी अस्त्र उजव्या भागीला अस्त्र त्या ठिकाणी गणपती बाप्पा अस्त्र उभे होते, आपलं वाहन अस्त्र त्यांच्या जवळ अस्त्र उंदीर होतं म्हणतात. वामभागी स्वामी कार्तिका मयूरावरी बैसोनी क्रोधयुक्ता शक्ती युद्ध करी विराजत जैसा उदेना पूर्णचंद्र. बरं बघा महाराज आता इकडे बघा पुन्हा दक्षिण भागाला अस्त्र कार्तिक स्वामी होते आणि याचं वाहन काय होतं मोर. मोर सर्पालाही मारतो आणि उंदरालाही मारतो. असा मोर कार्तिक स्वामीचं म्हणजे पोराचं वाहन मोर असं अस्त्र त्या ठिकाणी कार्य होतं. मोरला घेऊन तिथं कार्तिक स्वामी अस्त्र दक्षिण भागीला महाराज अस्त्र उभे होते म्हणतात. महाकाळ मूर्ती
श्रीमंत होऊन पार्श्वभागी उभा कर जोडून तैसा चंडीशा वडता गण पार्श्वभागी उभा. महाराज अस्त्र पार्श्व भागामध्ये चंडिक नावाचा अस्त्र गण होता. चंडिक नावाचा गण अस्त्र कसा होता महाराज? तो अस्त्र शंकराला जास्त अस्त्र प्रिय होता आणि तो अस्त्र उग्र स्वरूप धरून अस्त्र त्या ठिकाणी पार्श्व भागाला म्हणजे अस्त्र मागल्या बाजूला अस्त्र त्या ठिकाणी शिवशंकराचा होता म्हणतात. कल्पांतीची ज्वाला भयंकर तैसा काला निरुद्र प्रताप शूर तो दूर उभा कर जोडून अज्ञाची भैरवा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणि पुन्हा आणखीन एक काळ करताना सारखा शंडी आणि शृंडी महाराज अस्त्र हे भगवंताचे अस्त्र गण, पण ह्या गणाला जास्त भगवंत अस्त्र जवळ धरीत नव्हते, जवळ घेत नव्हते महाराज अस्त्र. याचं कार्य कसं होतं, याचं काम कधी पडायचं महाराज? लय जास्त महाराज अस्त्र दुष्टाचं अस्त्र ते खळखळाट झाला ना, मग महाराज अस्त्र लयच पाप होऊ लागलं ना, तर याच्याकडे ते काम होतं असं आवाढव्य काम. मग महाराज अस्त्र पुढे तुम्हाला अस्त्र ऐकाय भेटणार आहे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी महादेवाची गण असणारे कसे, महादेवाचे भक्त असणारे कसे, तर विशेष करून हे जे होते महाराज अस्त्र श्रेणी हे असणारे विक्राळ रूप अस्त्र होतं, स्वरूप अस्त्र आवाढव्य होतं. हे जरा दूर महाराज अस्त्र त्या ठिकाणी महादेवापासून दूर असणारे होते. महादेवाच्या आज्ञेची वाट महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाहत होते. कुटीलाकार त्रिपुर भृंगी नृत्य करीत असे अग्रभागी तेने संतोष पावे शिवयोगी जो कारुसींचा पक्षपती. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी शृंगी नावाचा एक अस्त्र गण होता. महाराज अस्त्र त्या ठिकाणी हा शृंगी नावाचा अस्त्र गण होताना तो अस्त्र आनंदानं नृत्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी करू लागला आणि असं कार्य करत करत महाराज अस्त्र हे देवाचं सैन्य अस्त्र पुढे पुढे चालू लागलं. जयनंदी आवडता गण सुवर्णावत्र हाती घेऊन अग्रभागी उभा राहून नमस्कार करवी सर्वांचे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की नंदी हा असणारा भगवंताचं वाहन आहे. वाहन आहे आपण ऐकलं ना, नंदी हे वाहन आहे, पण जे नंदी महाराज अस्त्र त्या ठिकाणी आवडता गण आहे. नंदी महाराज शिवशंकराचं वाहन आहे नंदी. हे नंदी बसलेला नंदी वेगळाच आहे आणि जे नंदी आहे ना, जे नंदी महाराज अस्त्र त्या ठिकाणी आजच्या भागाला अस्त्र त्या ठिकाणी बरेच महाराजासंग असणारा आपण बघत होत ना. महाराजाला अस्त्र असं धरायला, असं इकून सारायला, महाराजाचे पाय ताटीमध्ये धरायला हे जे नंदी सारखी कार्य करणार बरं का. आणि ह्या जे नंदीचं सुद्धा काम तेच आहे. आता महादेव अस्त्र त्या नंदीवर बसून चालले, मग लोक गडबड करते ना दर्शन घ्यायला हे करायला. त्या जैनंदीन तसं नाही करायचं, इतक्या लाईन मध्ये सर्वजण लावायचे, बाऱ्या दर्शन घ्या, गडबड अस्त्र करू नका, शांततेत अस्त्र कार्य करा. आणि जैनंदीची आज्ञा झाल्याशिवाय कोणाचंही दर्शन होत नव्हतं. असं कार्य अस्त्र जैनंदी त्या ठिकाणी करत होते. अग्रभागी विष्णुबाना लक्ष्मी सहित गरुडावरी बैसून जपे एकाग्र चित्ते करुण समावेदे करुनिया. महाराज अस्त्र म्हणून आले ना, अग्रभागी अस्त्र त्या ठिकाणी कोण आले होते? आमच्या अस्त्रे महाराज अस्त्र त्या ठिकाणी लक्ष्मीपती विष्णू अस्त्र, आपली अस्त्री कांदा लक्ष्मी अस्त्र सोबत घेतली आणि लक्ष्मी सोबत अस्त्र त्या ठिकाणी विष्णू परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी आले म्हणतात. मागे कमळासन सावित्री युक्त हंसावरी बैसोन चतुर्मुखे रुद्र सुप्ते करून निज प्रेमे स्तवन करीत. महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा मागा अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेव अस्त्र आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीला अस्त्र त्या ठिकाणी घेऊन आले. सावित्रीचं वाहन अस्त्र हंस, हंस सुद्धा सोबत अस्त्र आणला आणि त्या मार्तंड भैरवाची स्तुती महाराज अस्त्र त्या ठिकाणी करू लागले. ऋषी मंडळी उभी समस्तची जी मुनी मंडळी दे तैसेची ब्राह्मण समग्र अर्थवर्णन वेदी स्थगिताती. हो अशा रीतीने महाराज अस्त्र देव अस्त्र त्या ठिकाणी आले, ऋषी अस्त्र त्या ठिकाणी आले, मुनी अस्त्र त्या ठिकाणी आले, सर्वजण अस्त्र त्या भगवंताचं स्तवन अस्त्र करू लागले. नारद हाती विना घेऊन काशीनाचे आनंदे करुणी बहुतासे गांजिले अवनी तिचा भार उतरे. हो नारद मुनी महाराज अस्त्र आकाशामध्ये अस्त्र होते, विनेचा झंकार अस्त्र देऊ लागले, हर हर महादेव अस्त्र म्हणू लागले आणि तिकडच म्हणू लागले की आता अस्त्र पृथ्वीचा भार अस्त्र त्या ठिकाणी पापाचा भार अस्त्र शिवशंकर
उद्रितेन असं कार्य अस्त्र त्या ठिकाणी होणार आहे. असं अस्त्र गुणगान महाराज अस्त्र त्या ठिकाणी नारद मुनी गाऊ लागले. अप्सरा नृत्य करती रंभा तिलोत्तमा मेनका गाती मार्गी चालता काळ कौशल्य दाखविती दोषमिती मार्तंड भैरव. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण अप्सरा असत्या होत्या. अप्सरा अस्त्र नृत्य करू लागल्या. त्या शिवशंकराला अस्त्र त्या ठिकाणी आनंद देण्याचं कार्य अस्त्र करू लागल्या. सर्वजण जे कार अस्त्र करू लागले. अग्रभागी उंगत्रे बाजती गणपृष्ठीवरी ढेरी गणगती नाना शंखाचे घोषाती तैसा चरण ढगा वाजत. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी डंका अस्त्र बाजू लागला. महाराज कोणी हत्तीवरती बसलो होतं, कोणी घोड्यावरती बसलो होतं. सर्व सैन्य अस्त्र सज्ज झालेलं होतं. गंगादी सरिता घेऊन समुद्र उभा करत नागमूर्तिवंत होऊन समागमे चालिले. महाराज अस्त्र नागास्त्र मूर्तिमंत झालते आणि त्या सैन्यामध्ये मिसळले होते. समुद्राच्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी पत्नी असणाऱ्या गंगा त्या गंगाला घेऊन समुद्रही आला होता आणि तो अस्त्र त्या ठिकाणी हात जोडून भगवंतासोबत अस्त्र त्या ठिकाणी चालू लागला. मातृक मंडळ संपूर्ण फुलाले वाहनी अरुण होऊन समागमे चालिले आनंदे करून परमयुगानी होऊनी. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये लिंता असणारी होती. भगवंताचं स्तवन अस्त्र करू लागले. एकमेकाला सुख देण्याचं कार्य करू लागले आणि आमच्या अस्त्र मार्तंड भैरवाबरोबर युद्ध करण्यासाठी राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी महादेवा संघ चालू लागले. शिवाचे रतीचे वर्णन शिवगतीचे चतुर्थ अध्यायी संपूर्ण ते कौतुक पाहून लिहिले असे जाणीजे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात की महाराज तुम्ही म्हणता हे अस्त्र तुम्ही कुठून घेतलं, कुठून अस्त्र हा कथा बघा अस्त्र त्या ठिकाणी आणला. तर महाराज 4थ्या अध्यायाच्या ठिकाणी अस्त्र तुम्हाला सांगितलंय. कोणता अस्त्र ग्रंथ आहे? पद्मपुराणामध्ये अस्त्र या शिवगणाचा अस्त्र वर्णन केलेले आणि तिथला पद्मपुराणातला कथा बघा अस्त्र घेतला आणि इथं तुम्हाला अस्त्र पद्मपुराण का बघा भेटणार आहे. म्हणून मी तुम्हाला अस्त्र तितकी कथा सांगितली अशी आमची ग्रंथकर्ते सांगू लागले. पद्मपुराणी शिवगीता विख्यात त्या माझी चतुर्थाध्यायी देख रामचंद्रे आराधिला कैलास नायक उग्र तपे करोनिया. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. काय सांगू लागले महाराज अस्त्र त्या ठिकाणी डबल एकदा हीच वळी दमाना वाचा म्हणून लागले. पद्मपुराणी शिवगीता विख्यात त्या माझी चतुर्थाध्याय देख रामचंद्र आराधिला कैलास नायक उग्र तपे करोनिया. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की ही कथा अस्त्र त्या ठिकाणी कोणत्या पुराणामधून घेतली महाराज अस्त्र त्या ठिकाणी माझ्या ध्यानात अस्त्रात नाही. पद्मपुराणामध्ये ही कथा आहे महाराज आणि अध्याय 4 आहे. त्या अध्याय 4मध्ये अस्त्र सांगितलं की ज्यावेळेस अस्त्र त्या ठिकाणी आमच्या भगवंताला अस्त्र रामप्रभूला अस्त्र त्या ठिकाणी रावणानं मोठा रथ अस्त्र त्याच्यासाठी आणला. त्याच्यासाठी सर्व काही होतं पण रामाला बसायला असणारा रथ नव्हता आणि तिथं शिवलिंग अस्त्र त्या ठिकाणी रामाला पूजा करण्यासाठी एक दिवस भेटलेलं होतं. त्यावेळेस त्या शिवासाठी अस्त्र रामप्रभूनं प्रभू रामचंद्रानं उग्रतप महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलं आणि त्या कोणत्या पद्मपुराणामध्ये ही असणारी कथा आहे आणि तिथली कथा 4थ्या अध्यायामधली मी तुम्हाला सांगितली म्हणणं आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. त्या तपाची सफलता करावयासी धावून आले कैलासवासी ते काळी सुवाहनासी येते झाले. महाराज अस्त्र सांगू लागले आपल्या गणाला आज्ञा असणारे मार्तंड भैरवाना देते की मला एक रथ पाहिजे ना. त्यावेळेस या रथाचा अस्त्र उल्लेख कुठं वापरलेला रथ म्हणून लागले. रामायणामध्ये ज्या वेळेस अस्त्र त्या ठिकाणी शिवलिंग अस्त्र प्रभू रामचंद्राला पूजा करण्यासाठी भेटलं होतं. पूजा करण्यासाठी तेव्हा आमचे हनुमंतराय अस्त्र काशीला आलते ना. हनुमंतराय इकडं बेजार झाले महाराज शिवलिंग करण्यासाठी बेजार झाले. काढलं घेतलं तो इतिहास झाला. पण इकडं जेव्हा हनुमंतराय काशीला गेले शिवलिंग आणण्यासाठी कैलासाला गेले तेव्हा शिवशंकर साक्षात आलते का. तेव्हा हे रथ महाराज आज जो रथ शिवशंकरांना मागवला ना त्या रथामध्ये अस्त्र बसून शिवशंकर अस्त्र इथपर्यंत आलते. का सांगायलो तर तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी कळावं की पद्मपुराणामध्ये अशी कथा झालेली आहे. शिवशंकराला रथ होता
आणि त्या रथावर ते बसून प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी शिवशंकर कोण्या येळाला त्या येळाला असणारे आलते असं पद्मपुराणामध्ये 4थ्या अध्यायामध्ये कथा आहे. तीच कथा मी तुम्हाला सांगितली. तेथील इतिहास पाहून लीला असे उत्तम म्हणून मल्हारी महात्म्याचे प्रमाण संक्षेपे सैन्य वर्णिले. हो, मग महाराज असतो त्या ठिकाणी मल्हारी मार्तंड अवतार असताना भगवंताने घेतला आणि तिथलं सैन्य तिथलं रथ असतं त्या ग्रंथामधली कथा तिथलं जसं वर्णन केलं का तिथं जसं सांगितलं ना तसं तुम्हाला इथं मी असताना सांगण्याचा प्रयत्न केला किंवा सांगितलं म्हणणं असताना आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. जंबून स्वर्णाचा घडीला नाना रत्ने करोनी शोभला जैसा सहस्त्र कर उदया आला निज तेजे करोनिया. महाराज अस्त्र आपण आतापर्यंत अस्त्र ऐकलं. सोन्याच्या खाणी असतात, सोन्याच्या खाणी असतात. सोनं अस्त्र त्या ठिकाणी कशामध्ये महाराज अस्त्र जमिनीमध्ये अस्त्र असतं. पण भारतामध्ये अस्त्र या देशामध्ये एक असणारी अशी नदी आहे जांबू नावाची असणारी नदी आहे. त्या जांबू नदीच्या पाण्यामध्ये महाराजास्त्र सुवर्ण ती सुवर्ण महाराजास्त्र काढून हा अस्त्र शिवशंकराचा अस्त्र रथ बनवलेला आहे. हा रथ बनवलेला आहे ना, मग त्या सोन्याचं पाणी करून रथ बनवलेला मग तो किती दिव्यमान असेल कोटी सूर्यासारखं तेज अस्त्र त्या रथाचं होतं सांगू लागले. जासी चतुर्चक्रे शोभती जैसा उदयला रोहिणी पती विशाळ श्वेत छत्र शातवृत्ती शिवमस्तकी विराजे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की असा असणारा रथ होता. त्याला 4 असणारे मोठमोठे चाका असणारे होते. पुन्हा आवा ढव्य महाराज अस्त्र वरून छत्री असणारे त्या रथाला असणारे त्या ठिकाणी होते आणि त्या रथावरती आमचे मार्तंड भैरव महाराज अस्त्र बसले म्हणतात. मुक्ता फळाची तोरणे शोभती 4 अश्व जैसे भास्कर भासती वृषभध्वज फडके ऊर्ध्व गती जैसा देला सहस्र किरण. महाराज अस्त्र पुन्हा रथ मोठाची मोठा होता. 4 चाक होते, 4 घोडे होते महाराज. 4 घोडे त्या रथाला. पण घोडे सुद्धा असणारे साधे सुधे नव्हते. 4 सूर्य असणारे असावे ना तसे रथाला 4 घोडे असणारे होते. पुन्हा महाराज अस्त्र ती छत्री आधी सांगितली ना मोठी छत्री होती. त्या छत्रीलाही महाराज अस्त्र मालिक मध्ये झॅलरी अस्त्रे लावल्या होत्या. पुन्हा त्याला घंट्या महाराज अस्त्रे होत्या त्या बी असणाऱ्या चांगल्या महाराज अस्त्र वाजू लागल्या. अशी शोभा असणाऱ्या त्या रथाची होती. गजपृष्ठीवरी वृषभध्वज उत्पन्न स्वर्णपटाचा लखलखित शिवगणे रक्षिलिया बहुत अग्रभागी चालू. महाराज अस्त्र एक हत्ती होता. हत्तीवरती एक महाराज अस्त्र गण बसला होता आणि त्या गणाच्या हातामध्ये एक अस्त्र पताका होता. पताका महाराज अस्त्र आमच्या रामाच्या ह्याच्यामध्ये आपण पताकाचं वर्णन केलं ना तिथं काय होतं त्या पताकावर कोणतं चिन्ह होतं महाराज अस्त्र सूर्याचं चिन्ह होतं. पण इथं महाराज अस्त्र ऋषभाचं म्हणजे अस्त्र त्या ठिकाणी नंदीचं चिन्ह अस्त्र त्या पताकावरती होतं. वृषभारूढ मार्तंड भैरव होऊन समुदाय जाय वृषभारूढ हो मार्तंड भैरव होऊन समुदाय जाय राजमार्गे करून नगरवासी नरनारी जान बरोबरी पात. महाराज अस्त्र अशा रीतीने शिवशंकर अस्त्र नंदीवरती बसून अस्त्र जाऊ लागले. त्या कैलास महाराज अस्त्र कैलास म्हणजे कैलास असा नुसतं माधव पार्वती राहतो त्या असं नव्हतं. तिथं महाराज अस्त्र लोकही होते. पुण्यवंत लोक कैलासाला जातात ना त्याचे घर होते त्याचे परिवार होते. मग ज्यावेळेस आमचे भगवंत अस्त्र युद्धाला निघाले का तेव्हा आपल्या आपल्या घरातून पंचारती अस्त्र काढून आणल्या आणि तिथं महाराज अस्त्र त्या ठिकाणी शिवशंकराला मार्तंड भैरवाला ओवाळण्याचं काम अस्त्र करू लागले. स्त्रियापद पात्री घेऊन उभ्या हर्षे करुणा कोणी मस्तकी कलस घेऊन सव्यभागी तिष्ठ तसे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रीतीनं महाराज कोणी अस्त्र टाकणे हाताकून अस्त्र
उभ्या होत्या. कोणी असतं त्या ठिकाणी ज्या काही कैलासावरल्या स्त्रिया होत्या ना त्या पंचारती घेऊन टकनिकून कोणी उभ्या कोणी उजवीकून कोणी अशा तिष्ठत म्हणजे भगवंताची ओवळण्यासाठी वाट बघत असताना होत्या म्हणतात. ऐता ऐसा हर्षयुक्त करून नव्या महाद्वारा बाहेर येऊन अष्टदिशा पाहे अवलोकून तवसीना नायक उभासे. असे मार्तंड भैरव महाराज असताना त्या ठिकाणी काय झाले त्या नगरीच्या कैलास पर्वताच्या वेशीच्या बाहेर असताना त्या ठिकाणी आले. वेशीच्या बाहेर येऊन उभा राहिले आणि आठी दिशेला महाराज असताना त्या ठिकाणी पाहू महाराज असताना लागले. कैलास पर्वत उतरलाय समग्रार्थ भागी समान भूमीवर येऊन तव सेनापती कर जोडून स्वामी कार्तिक प्रार्थितसे. हो मग महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं कैलास पर्वत उतरून असताना त्या ठिकाणी आले आणि या सर्व सैन्याचा सेनापती कोण होतं कार्तिक स्वामी असताना त्या ठिकाणी होते. आणि कार्तिक स्वामी त्या असताना शिवशंकरला असताना त्या ठिकाणी बोलू लागले. काय बोलू लागले आज बोलायचं ऐकायचं का उद्या ऐकायचं बोलू लागले. म्हणे स्वामी मार्तंड भैरवा सेना समुदाय सकळ उभा यासी अवलोकावेची देवा कृपा कटाक्षे करोनिया. हो मग कार्तिक स्वामी असताना मार्तंड भैरवाला असताना बोलू लागले स्वामी भगवंता इतकं सैन्य असताना काय झाले युद्धासाठी असताना आपल्याला सहकार्य करण्यासाठी आले. तुम्ही काय करा एकदा हीच नाही का अवलोकन असताना करा म्हणजे यांच्याकडे असताना पा महाराज असताना आजही मी तुम्हाला असताना सांगतो कुठेही कथेला गेलेत कीर्तनाला असताना गेलेत ना आडुष्याला कुठेही टेकून देऊन बसायचं नाही. महाराजाला आपण दिसलो पाहिजे महाराजाला आपण दिसलो पाहिजे महाराजाची एकदा तरी दृष्टी आपल्यावरती पडली पाहिजे अशा जागेवरती असताना बसायचं. काय होतं महाराज यानं असताना जो सांगणारा असताना वक्ताय त्याची दृष्टी आपल्यावरती पडली ना याच्या डोळ्यामध्ये याच्या असताना याच्यामध्ये अध्यात्माचा असताना बोध भरलेला असताना असतो ना कोणतं तरी तप असतं ना म्हणून हा असताना बोलतो. महाराज हे असतं व्यासपीठ असताना साधं नाहीये की ही नारदाची जागा ही नारदाची जागा आहे म्हणून कडी कोणत्याला असताना कुठं बसायचं नाही समोर असताना बसायचं. समोर बसल्याचा फायदा काय होतो त्या वक्त्याची दृष्टी आपल्यावरती पडली तर कित्येक पापाचा नाश असणारा आपल्या होऊन जातो. आणि महाराज असताना पुन्हा आपण ज्या मार्गाला लागलो ज्या भक्ती मार्गाला लागलोत ना ती भक्ती वाटा असणार आपल्याला सुरळीत असणार भेटती त्याच्यावरून आपण असताना चांगलं चालू शकतो. यासाठी असणारे आपलं शरीर महाराज असताना त्या ठिकाणी दृढ होतं सुदृढ असताना होतं. आणि कार्तिक स्वामीचा हेतू असणारा तोच होता. का म्हणले होते विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. कार्तिक स्वामी शिवशंकराला एकदा आपल्या या सैन्याचं अवलोकन करा का म्हणले तर महादेवाने एकदा त्यांच्याकडे बघितलं की त्या महादेवाच्या दृष्टीमधलं जे काही तेज आहे ते यायच्या असताना अंगावरती असणारं पडणार आणि यायला बळ असताना त्या ठिकाणी भेटणार. यांना कळीकळाचं भेव वाटणार नाही. अधर्मा विरुद्ध असताना त्या ठिकाणी लढण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये येणार. हे हा असणारा हेतू मनामध्ये धरून कार्तिक स्वामी म्हणले भगवंता एकदा हे असणारं सर्व सैन्य तुमच्या दृष्टी खालून घाला यांच्याकडे एकदा असणारं बघा. आणि आमच्या असणारे शिवशंकर बघू लागले विचारू लागले कोणतं सैन्य कोणाचे. हे सेनापतीचे वचन श्रवण करून अति हर्ष बोले पंचवदना मने सकळ देवाचे सैन्य प्रतक प्रतक दाखविजे. हो आणि महाराज हे आता लोक काही बी काढायला तो नवीन त्याला काय वाटलं आम्ही शोध लावलाय. महाराज लोकांना काहीच केलं नाही आधी येणं सर्व करून दाखवलं तेच आपण असताना आताही म्हणतो ना व्यास उच्चिष्ट जग महाराज असताना व्यासानं आधीच असताना लिहून ठेवलेले. आताही बघा चांगले ज्ञानी माणसं ज्याला कोणाला असतं काही समजत असेल चांगलं असतं वागावं चांगलं कसं असतंय वाईट कसं असतंय काय केलं चांगलं केल्यानं काय भेटतं पाप केल्यानं काय होतं हे जाणणारे लोक ना आजही बघा. आपल्याला पत्रिका आली लग्नाची वरबा पुरी कोणी येऊ या पोरा कोणी येऊ लग्नाला आपण गेलो की शाने माणसं अक्षिदा टाकते जेवते ना लगेच निघते ना असं कधीच होत नाही महाराज कधीच होत नाही. शाने माणसं असताना काय करतात अक्षिदा टाकतात महाराज असताना जेवतात आणि जाती वेळेस एकदा वर बापाला वर मायला जुनी पत्रिका दिली का त्याला भेटतात. हा महाराज आम्ही आलतो का मग यानं काय होतं महाराज असताना त्या ठिकाणी
त्यांना सुख होतं, आपल्याला अस्त्र सुख होतं. तसंच असतं आता आमचे शिवशंकर अस्त्र कोणाला म्हणू लागले? कार्तिक स्वामीला म्हणाले. आता तू काय कर, मला अस्त्र कोण कोण आले, कोणी कोणी किती किती सैन्य आणले, कसं कसं आणले, समजायची ओळख अस्त्र करून दे आणि मला समजे अस्त्र त्या ठिकाणी दाखव, असं कार्तिक स्वामीला आमच्या अस्त्र मार्तंड भैरव बोलू लागले. नंदी रूढ मार्तंड भैरव भयंकरा, वामांगी कोपिष्ट महाकाली क्रूर, दक्षिण भागी गणपती जोडोनी कर, विघ्नहर्ता अमरा. महाराज अस्त्र कसं कार्य महाराज अस्त्र या ठिकाणी होऊ लागलं म्हणतात. नंदीवरती महादेव असणारे बसले, उग्र असणारं स्वरूप महादेवानं अस्त्र धरलं होतं, मार्तंड भैरवाचं अस्त्र स्वरूप धरलं होतं. आधीच आपण ऐकलं ना, मुकुट डोक्यावरती मोठा होता, मिशाचे आकडे महाराज अस्त्र होते, पुन्हा लालजरद डोळे असणारे त्या ठिकाणी होते, लालजरद डोळे होते, त्याच्यावरती भंडारा अस्त्र टाकलेला होता आणि आधीच राग आलेला होता. मग मूर्ती असणारी कशी दिसत असेल, आधीच आवाढव्य मूर्ती असणारी होती. आणि पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी, आता विचार करा, आदिशक्ती आदिमाया अस्त्र, आदिशक्ती पार्वती अवतार आहे आणि ती अस्त्रे टाकण्या बाजूला महाराज अस्त्र महादेवाच्या बसली होती. महाराज खरी पतिव्रता अस्त्र कोणाला म्हणावं मी अस्त्र सांगतो. ज्या पत्नीला आपल्या पतीला बाहेरलं कोणी जर काही म्हणलं ना, राग येतो ना, ती असणारी सत्य पतिव्रता आहे. हे असणारं पतिव्रतेचं लक्षण आहे. इथं असणारं वर्णन केले, महादेव नंदीवरती बसले, पार्वती माता वाम भागीला असणाऱ्या होत्या, पण कशा होत्या? मी त्याच्या मागे बसले लईच असं म्हणत होते का? राग असणारा पार्वती मातेला होता, क्रूर रूप धरलं होतं. पार्वती माता सुद्धा दाता असणाऱ्या खाऊ लागल्या की माझ्या मालकाच्या भक्ताला असणारा दुष्टानं त्रास दिला ना, म्हणून महाराज अस्त्र माता पार्वती वाम भागी होत्या, पण अशा नटून खेटून असताना बसल्या नव्हत्या. रागामध्ये त्या माता पार्वती सुद्धा असताना त्या ठिकाणी होत्या. आणि जे काही मुलगा कोणाला खरा म्हणावा, मुलगा कोणाला म्हणावं, जे आपल्या बापाचं हित चिंतत, आपल्या बापाची जो काळजी घेतो ना, त्याला मुलगा म्हणतात. महाराज अस्त्र आपल्या वडिलांची आज्ञा पाळायची नाही, आई वडिलाला दुःख द्यायचं याला मुलगा म्हणत नाही. महाराज आमचे गणपती पुढे चालले आले, माझे पिता युद्धाला चाललेत आणि माझ्याच पित्याचा अस्त्र जे व्हावा म्हणून स्वस्ती अस्त्र त्या ठिकाणी गणपती पुढं अस्त्र करू लागले आणि माग नंदी अस्त्र चालू लागले. महाराज कथा कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी ऐकायची कशासाठी? आचरण करण्यासाठी. जर एखादा मुलगा अस्त्र आपल्या आई वडिलांचा अस्त्र पिळभर जरी अंतःकरण दुखवत असला ना, तर महाराज त्याने कोटी ग्रंथ महाराज अस्त्र पाणी करून पिले ना, तरी काही अस्त्र त्या ठिकाणी उपयोग नाहीये. आमचे गणपती सुद्धा यांच्याशिवाय कोणतंच कार्य अस्त्र त्या ठिकाणी सिद्धीला जात नाहीये, पण आपल्या वडिलांचं कार्य सिद्धीला जावं म्हणून गणपती सुद्धा अस्त्र आपल्या बापाच्या पुढे अस्त्र त्या ठिकाणी चालू लागले आणि स्वास्तीयन महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले. अयोध्ये विरांचे हाती शक्ती भाले परम शोभती, निळवर्ण कवचे मिरविती ते सैन्य माझे जाणीजे. हो, कोण म्हणलेलं? कार्तिक स्वामी अस्त्र ओळख करून दाखवू लागले. भगवंता हे भाले मोठमोठाले अस्त्र त्या ठिकाणी, कवच अस्त्र हे निळवर्णाचे कवच अस्त्र घातलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये अस्त्र आयुध हे दिसणार सैन्य अस्त्र त्या ठिकाणी माझं आहे. पैल ते गरुडावरी तीव्रा मस्तकी अश्वस्थ पत्राकर, हाती आयुधे असती वज्र परम भयानक जाणीजे. आणि तिथून अस्त्र त्या ठिकाणी महादेवाला कार्तिक स्वामी अस्त्र दाखवू लागले. भगवंता ते पलीकडे अस्त्र त्या ठिकाणी गरुडासारखं अस्त्र तुम्हाला दिसतोच ना, त्या गरुडावर ते बसलेलं अस्त्र सैन्य दिसायले ना, त्यांना अस्त्र काय केलेले? त्या गरुडाच्या चुंचीला महाराज अस्त्र सिंहासारखे टोप बसलेले. महाराज परमास्त्र त्यांच्या हातामध्ये आयुध, ते अस्त्र कोणाचे पुढे सांगू लागले. कोणी अश्वरूढ शोभती, कोणी गाज स्कंधी मिरविती, माझी प्रधान शोभे बृहस्पती,
ती सेना वज्रधाराची. हो, महाराज असतो त्या ठिकाणी ती सेना कोणाची? इंद्राची. महाराज असतो कोणी गजावरती बसले, कोणी असतं त्या ठिकाणी हत्तीवरती बसले. आणि सैन्याचं सेनापती पद असतं त्या ठिकाणी कोणाकडे? बृहस्पती असतं त्या ठिकाणी. ते पद महाराज असतं सांभाळतात. ते सैन्य असतं इंद्राचंही सांगू लागले. त्यांचे वामांगी अग्निप्रबळा यज्ञ भोक्ता दावन नळ मोक्ष रूळ सैन्य सकळ शक्ती अयोध्येश. हो, आणि त्यांच्या बाजूला महाराज असतं डाव्या बाजूला अग्नी, अग्नीचं सैन्य असं असणारे कार्तिक स्वामी सांगू लागले. सकळ अग्नी ऐशी वजर आभासती युद्ध लागी उता वेळ दिसती सकळ सेना अग्निवरती कृपे करुणी अवलोकीचे. हो, सर्वांच्या मनामध्ये एकच आहे महाराज असतं त्या ठिकाणी लवकर लवकर चला आणि काही दाखवू नका, आधी आपण असतं काय करू? युद्ध करू. दक्षिणेसु बादंड धरत सकाळ जीवांसा हरणार त्याचे सैन्य महिषावर दंडायुद्धेश. भगवंता ते पलीकडच्या कडीला असताना तुम्हाला शिंग असताना दिसालेत ना, हाल्याचे म्हशीचे हाल्याचे शिंग दिसालेत ना, त्याच्या सैन्य का? ते दक्षिणेचा राजा यम आणि त्या यमाचा असताना सैन्य. महिषा कंठी घंटा वाजती त्यांचे नादे दिशा तुमतुमती मध्ये शोभे दक्षिणपती हे सैन्य यमधर्म. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की खरंच असताना त्या ठिकाणी हे असणारे त्या ठिकाणी महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरं, यमाचं सैन्य कशावर? रेड्यावर बसून आले, ठीक आहे, मोठ्याला सैन्य हे सांगितलं बस झालं. ह्याच्यामध्ये पुन्हा त्या म्हशीच्या गळ्यामध्ये हाल्याच्या गळ्यामध्ये घंटा आहे आणि घंटा ती वाजायलाय, त्याचा नाद यालाय, हे सांगण्याची काय गरज होते? ह्याच्यामध्ये सुद्धा महाराज असताना अध्यात्म आहे. अध्यात्म याच्यामध्ये सुद्धा की त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की आवर्जून असताना ऐका, अहो एकदा जर का तुम्ही कर्म चुकलात, आपल्या धर्माचं पालन जर नाही केलं तर महाराज असते काय होतं? यम अस्त्र त्या ठिकाणी येतो ना, त्याच्या सुद्धा अस्त्र वाहनाच्या गळ्यामध्ये घंटा, त्या घंट्याचा अस्त्र नुसता आवाज जर ऐकला तर महाराज तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी काही कळणार नाही. त्यावेळेस तुम्हाला कोणतं साधन आठवणार नाहीये. तुम्ही अस्त्र अधपाताला गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून सावध व्हा, सावध व्हा, जागे व्हा, पाप कर्म करू नका. हा त्याच्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी अर्थ. याचसाठी अस्त्र हा असणारा घंटा महाराज असताना सांगितला. नाही तर महाराज इथं घंट्याचं नाव घ्यायची गरज असणार नव्हती. पण महाराज असताना विशेष करून कशासाठी? श्रोत्यानं असताना त्या ठिकाणी वक्त्यानंही तसं सांगावं. महाराज याला नशीब लागत बरं का. वक्ता चांगला भेटायला सुद्धा श्रोत्याचं नशीब लागत. आणि सर्व महाराज असतो श्रोते जागे राहिला, वक्त्याचं नशीब लागत. नाही तर महाराज आमचं अस्त्र कथा चालू होणं आणि आमच्या अस्त्र श्रोते सूर्यफुलाचे महाराज अस्त्र फुलो कवा बी खाली माना. भागी राक्षस नैरत्य दंत दाडा परम तीव्र दिसती जैसा तीक्ष्ण खड्गे विराजती मांस दुर्गंधी मुखी असे. बघा महाराज अस्त्र त्या ठिकाणी. आता हे अस्त्र असेल सैन्य महाराज अस्त्र नैऋत्य दिशेचा नैऋत्य अस्त्र त्या ठिकाणी गण सांगितलं ना काल. तूच गुण आज अस्त्र त्या ठिकाणी सैन्य घेऊन महाराज अस्त्र यमाच्या बाजूला अस्त्र होता. महाराज अस्त्र तुझं सैन्य आलं, अरे चला रे चला म्हणलं की महाराज कोणी डोळे बी चोळले नाही, गुळणा केलं नाही, काहीच नाही. उठले आणि देव कार्याला अस्त्र त्या ठिकाणी लागले. अहो रात्रीचं खाल्लेलं होतं का ते दातामध्ये अडकलेलं होतं म्हणतात. आणि जे काही यमाचं अस्त्र सैन्य एकूण कोणाचं असेल ना महाराज त्यांना अस्त्र दुर्गंधी त्यांची येऊ लागली. असे अस्त्र त्या ठिकाणी ते सैन्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणाचं? नैऋत्याचं अस्त्र होतं म्हणतात. ऐशीच सेना सकळ दिसती अयोध्ये घटक चलमी विराजती ते सैन्य नैऋत्याधिपतीचे त्यांची असे स्वामी. हो महाराज त्यांच्या बाजूला असणारा नैऋत्य दिशेचा असणारा त्या ठिकाणी दक्षिण दिशेचा नैऋत्य आणि नैऋत्याचे सैन्य महाराज असणार भगवंता हे असे कार्तिक स्वामी दाखवू लागले. हे स्वामी चंद्रभूषणा हे पश्चिम दिशेची रणसेना सकळ अरक्त अरुणोपमा करी अयोध्येशवती. हो महाराज असताना ही असणारी दक्षिण दिशेची सेना म्हणले कुणाची पुन्हा आणखी सूर्याची असताना सांगू लागले. हे सकळ सैन्य शोभाय बघा शत्रु सैन्य वधाव या दारुण
तो हा पश्चिम दिशेचा वरून त्याचे अशेष हो शत्रू कुळाचा अस्त्र त्या ठिकाणी शत्रू सैन्याचा अस्त्र नाश करण्यासाठी वरुणाचा अस्त्र हे सैन्य सांगू लागले. वायव्य दिशेचा स्वामी प्रभंजनात सकाळची वाचा चालिता पूर्ण त्याचे सैन्याचे ध्वज युद्धेशी करुण शोभायमान दिसत आहे. महाराज अस्त्र हे शोभायमान दिसणारे अस्त्र वायू दिशेचं वाऱ्याचं अस्त्र सैन्य. पुंडलिकावरदे हरिद्वल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. मार्तंड भैरव महाराज की जय. 60 वय राहिले 60 107 वाजले वयात झाले 100 झाले आता 101